रात्रीच्या साधारण 1:45 वाजण्याच्या सुमारास आई वडील पावलांचा आवाजही न करता झोपलेल्या अंकिताच्या पलंगाजवळ आले. मागचा पुढचा कसलाही विचार न करता वडिलांनी धारदार विळ्याने पोटच्या मुलीच्या मानेवर, डोक्यावर, कपाळावर, पोटावर, पायावर, कमरेत सपासप वार केले. तर जन्मदाती आईनेही अंकितावर सपासप वार केले. झोपलेल्या अंकिताने जोराने आई अशी किंकाळी फोडली, पण तिच्यावर वार करणारी तिची आईच होती. मला मारू नको, मी काय पाप केलंय, असे म्हणत अंकिताने त्या दोघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांनी पोटच्या पोरीवर धारदार शस्त्रांनी इतके वार केले की काही वेळातच ती निश्चित पडली. आई वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला का मारले याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या परिसरात रामराव पवार हे शेतकरी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. रामराव पवार यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने गावात त्यांना लहान बालकांपासून ते थोरापर्यंत सगळे ओळखतात. रामराव यांना 2 एकर शेती आहे आणि ती शेती कसून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते पत्नी व 4 मुली असा त्यांचा परिवार. रामराव हे फार कष्टाळू शेतकरी. शेतात राबून पोटाला पी मारून त्यांनी आपल्या 3 मुलींचे लग्न अतिशय चांगल्या घरी देऊन एक चांगला बाप होण्याचे कर्तव्य निभावले. आता घरात चौथी लाडकी लेक अंकिता होती. अंकिताचे शिक्षण 10वीपर्यंत झाले होते. ती दिसायला सुंदर होती. अंकिताची आई पंचफुलाबाई साधी भोळी गृहिणी होती. पंचफुला ह्या अंकिताचा लाड करत. अंकिताने जे मागितले ते आई देत असे. अंकिताने नुकताच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवला होता. दिसायला सुंदर असल्याने ती कोणाच्याही मनात अगदी सहजच भरत असे. अंकिताचा स्वभाव मात्र 3 बहिणींपेक्षा फारच वेगळा होता. तिचा स्वभाव फारच रागीट होता. ती एकदम कडक आणि बेधडक होती. अंकिताच्या गल्लीतच काही अंतरावर विकास राहत होता. अंकिताच्या घराजवळून जाता येता विकास आणि अंकिताची नजरानजर होत असे. विकास नेहमी तिच्या घरासमोर घुटमत होता. तिला एकटक पाहत होता. हळूहळू हा प्रकार अंकिताच्याही ध्यानात आला. त्याच्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागला. तसे त्याचे धाडस वाढले. दोघांचा नजरेचा खेळ सुरू झाला. एकमेकांना इशारा करणे सुरू झाले. बोलाचाली सुरू झाल्या. हळूहळू दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलून आला. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करू लागले. या प्रेमात एका गोष्टीचा त्यांना विसर पडला, ती म्हणजे ते दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. अंकिता व विकास एकमेकांच्या प्रेमात एवढे दंगून गेले होते. एकमेकांना एकांतात भेटणे, बोलणे एवढेच नाही तर एकमेकांचा हात हातात घेऊन फिरू लागले होते. मात्र ही बाब जास्त वेळ लपू शकली नाही. अंकिताच्या प्रेमाची चाहूल तिच्या घरच्यांना लागली. वडील रामराव व आई पंचफुलाबाई यांना हे प्रकरण समजताच ते संतापले. अंकिता शाळेतून घरी येताच रामराव यांनी अंकिताकडे याबद्दल विचारणा केली. मात्र अंकिता एकही शब्द काढत नव्हती. आई पंचफुलाबाई यांना वडिलांनी खडसावून सांगितले की जरा तुमच्या लाडक्या मुलीला समजून सांगा, फक्त आपली समाजात बदनामी होऊ नये. त्यानंतर पंचफुलाबाई यांनी अंकिताला खूप समजून सांगितले, तुझा बाप जेवढा शांत आहे तेवढाच रागीट आहे. त्याला राग आला तर आपल्या दोघींचं काही खरं नाही. स्वतःला सावर, येण्यासारखं वागू नको. आईने सगळे समजावून सांगितले. अंकिताने ऐकून घेतले. दिवसामागून दिवस जात होते. अंकिता व विकासची भेट झाली नव्हती. पण तिला तर मुळीच करमत नव्हते. तिकडे विकासही अंकिताला भेटण्यासाठी तडफडत होता. मात्र अंकिताला घरच्यांनी टाकलेले बंधन तोडता येत नव्हते. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अंकिता व विकास यांनी भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे ते घरच्यांना चोरून भेटले. एकमेकांना पाहताच त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्या दोघांनी पळून जाण्याचे ठरवले. एक दिवस संधी साधून ते दोघे पसार झाले. ते पती पत्नीप्रमाणे राहू लागले. नेहरू नगरमधील अंकिता व विकास पळून गेल्याची गावभर चर्चा रंगू लागली. अंकिताचे वडील रामराव हे तर फारच संतापून गेले. त्यामुळे ते विकासच्या घरी जाऊन त्यांच्याबद्दल अपशब्द बोलत होते. विकासनेच माझ्या मुलीला फोस लावून पळून नेल्याचे सांगत होते. माझी मुलगी कुठे आहे हे लवकर सांग, अन्यथा मी तुमच्या मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार देईल, अशी धमकी रामराव देत होते. मात्र विकासच्या घरच्यांना याची कसलीही कल्पना नव्हती. अखेर हे प्रकरण हिमायतनगर पोलिसात पोहोचले. रामराव पवार यांनी विकासने अंकिताला फूस लावून पळून घेऊन गेल्याची फिर्याद पोलिसात दिली. हिमायतनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विकास विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर विकास व अंकिता यांची शोध मोहीम सुरू झाली. पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवून गोपनीय माहितीच्या आधारे अंकिता व विकासला शोधले आणि पोलीस स्टेशनला आणले. अंकिताला पोलिसांनी समजावून सांगितले, बेटा तुझे अजून वय झाले नाही, तुम्ही शिकले सवरलेले आहात, आईवडिलांच्या मर्जीप्रमाणे वागले पाहिजे, असा सल्ला पोलिसांनी दिला आणि अंकिताला आईवडिलांच्या स्वाधीन केले.
अंकिताला घेऊन आई वडील घरी आले असले तरी वडील रामराव तिच्यावर संतापून होते. हिमायतनगरमध्ये सर्वत्र चर्चा सुरू होती की पळून गेलेली अंकिता घरी आली. काही जण तर अंकिताला टोमणे मारत होते. बिचारी अंकिता काहीच बोलत नव्हती. गोड बोलणारी अंकिता मात्र एकदम शांत झाली होती. तिला आता समजेना पुढे नेमके काय करावे. रामराव तिला वारंवार बोलत होते की आपली समाजात खूप इज्जत होती, पण आता तुझ्यामुळे खूप बदनामी झाली आहे. गावात तोंड काढायला जागा नाही. तो मुलगा आपल्या समाजाचा नाही, त्याचा नाद सोड. तुझे लग्न आपल्या समाजातील चांगल्या मुलाशी करू, असे ते तिला समजावून सांगत होते. पण तिने मात्र त्याला स्पष्ट शब्दात सांगितले, मी विकासवर प्रेम करते, मी त्याच्यासोबतच लग्न करणार. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा. मुलीचे हे बोलणे ऐकून रामराव यांचा पारा चढला. एकीकडे ती पळून गेल्याने समाजात बदनामी झाली होती आणि आता ती सुधारण्याऐवजी पुन्हा त्याच्याशीच लग्न करण्याची भाषा करत असल्याने रामराव चांगलेच भडकले. अंकिताने सांगितले की तुम्ही कितीही ताकद लावली तरी मी मुळीच घाबरणार नाही. माझे प्रेम खरे आहे. मी माझे सर्वस्व विकासला अर्पण केले आहे. त्याच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करीन, अशी धमकी ती त्यांना देत होती. अगोदरच रामराव आणि पंचफुलाबाई हे दोघेही मानसिक तणावाखाली आले होते. त्यामध्ये अंकिताच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. अंकिता रोजच तक्रार लावत होती, विकासवरील गुन्हे मागे घ्या. आई वडील तिला सांगून सांगून थकत गेले. आता अंकिताचे नेमके काय करावे हे सुचत नव्हते. त्यामुळे काही नातलगांना घरी बोलावून अंकिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही. अंकिताने घेतलेला निर्णय तो फायनलच होता. लग्न करेल तर विकासबरोबरच, अन्यथा नाहीच, असा अंकिताचा निर्णय होता. यातून काय निष्पन्न होणार याचा कोणालाच काही अंदाज नव्हता. दिनांक 1 फेब्रुवारी 2024चा दिवस उगवला. घरात रोजचीच किरकिर सुरू होती. अंकिता अजून झोपली होती. तिच्या आईने आवाज दिला, अंकिता उठ लवकर, आज आपल्याला कोर्टात जायचे. अंकिता डोळे चोळत झोपेतून उठली. तिने आवराआवर केली. आज विकासवर केलेल्या केसची सुनावणी होती. अंकिताला न्यायालयात नेमके काय बोलायचे हे सर्व तिला तिच्या आईवडिलांनी घरी समजून सांगितले होते. सर्व तयारी करून रामराव, पंचफुलाबाई व अंकिता भोकर येथील न्यायालयात सकाळी जाऊन पोचले. न्यायालयात जाऊन अंकिताने जे सांगायचे होते तेच त्याच्या वकिलांनी सांगितले. मात्र वकिलांनी सांगितले ते अंकिताला मान्य नव्हते. विकासविरुद्ध कसलाही खोटा आरोप मी न्यायालयात सादर करणार नाही. मी विकाससोबतच लग्न करणार, असा हट्ट तिने केला. न्यायालयात निडरपणे बोलून अंकिता न घाबरता परत घराकडे निघाली. हा सर्व प्रकार पाहून रामरावाचे वकील चांगलेच भडकले. अंकिता एकदम जिद्दी होती. ती कोणाचेही ऐकत नव्हती. अखेर अंकिताच्या मनासारखेच झाले. रामरावचा दिवसच व्यर्थ गेला. बाप रामराव डोक्याला हात लावून खाली बसला आणि म्हणाला, देवा, अशी कशी माझ्या पोटी मुलगी दिलास. पत्नी पंचफुलाबाईने धीर देऊन रामराव आणि अंकिताला घरी नेले. दिवसभराच्या त्रासाला कंटाळून अंकिता घरी येताच ढसढस रडू लागली. आई वडीलही चांगले संतापलेले होते. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. याच तणावात दिवस गेला. रात्रीचे 8 वाजले होते. रामराव, पंचफुलाबाई व अंकिता यांनी दररोजप्रमाणे सोबत जेवण केले. जेवण झाल्यानंतर अंकिता विश्रांती घेण्यासाठी गेली. परिसरात हळूहळू शांतता पसरू लागली. लोक झोपेच्या अधीन झाले. रात्रीचे साधारण 10 वाजले असावेत. रामराव व पंचफुलाबाई यांना काही झोप लागेना. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, अंकिताचे आता काय करायचे. आधीच गावात आपली खूप बदनामी झाली आहे. अंकिताने दुसऱ्या समाजाच्या पोरासोबत लग्न केले तर आपली समाजात काय इज्जत राहील. समाज आपल्याला तोंड वर काढून देणार नाही. असे अनेक विचार रामराव व पंचफुलाबाई यांना पडू लागले. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, असे रामराव आपल्या पत्नीला सांगत होते. रामरावच्या बोलण्याशी पंचफुलाबाई याही सहमत होत्या. बराच वेळ हे दोघे अनेक चर्चा करत जागे झाले. यावर अखेरचा पर्याय म्हणून शेवटी त्यांनी एक कठोर निर्णय घेतला आणि त्यांनी अंकिता झोपली असताना तिच्यावर कोयत्याने व विळ्याने सपासप वार केले व अंकिताचा मृत्यू झाला. दोघांनीही अंकिताचा मृत्यू झाल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी घरात सांडलेले सर्व रक्त पुसून घेतले. दिनांक 2 फेब्रुवारी पहाट झाली. अंकिताची आई पंचफुलाबाई घराबाहेर येऊन जोराजोराने रडू लागली, आक्रोश करू लागली. अरे देवा, माझी मुलगी मला सोडून गेली. पंचफुलाबाईच्या रडण्याच्या आवाजाने नेहरूनगरमधील नागरिक घरासमोर जमा झाले. नेमके काय झाले याची माहिती घेतली. तिने सांगितले की अंकिताने डोक्यामध्ये काहीतरी मारून घेतल्याने तिचा मृत्यू झाला हो. अंकिताचा मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरली. त्यामुळे तिला पाहण्यासाठी नागरिकांनी रामरावच्या घरी प्रचंड गर्दी केली. ही घटना घडल्याची खबर हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे कळली. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा रीतसर पंचनामा केला. काही नागरिकांची विचारपूसही केली. दरम्यान काही नागरिकांनी या घटनेतील गोपनीय माहिती दिली होती.
पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अंकिताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. दरम्यान पोस्टमॉर्टममध्ये अंकिताच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे अंकिताचा खून झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी रामराव पवार व पंचफुलाबाई पवार यांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. मयत अंकिताबद्दल कसून चौकशी सुरू करण्यात आली. पंचफुलाबाई ही नुसती रडतच होती. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवतात रामराव व पंचफुलाबाई यांनी मयत अंकिताच्या खुनाबद्दल उलगडा केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.